भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेड ठरवून पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि आता हे प्रकरण लोकसभेमध्ये आज चांगलंच गाजलेलं दिसतंय। कालच पाकिस्तान न्यायालयाकडून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर लोकसभेमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले। जर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही आमंत्रणाशिवाय नवाज शरीफ यांच्या मुलीच्या लग्नासाठी जर वाटवाकडी करून पाकिस्तानला जाऊ शकतात तर ते या प्रकरणी नवाज शरीफ यांच्याशी का बोलू शकत नाहीत असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला। यानंतर या सगळ्या प्रश्नाला सरकारकडून उत्तर देण्यात आलं। गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांना कुलभूषण जाधव यांना भारतात आणण्यासाठी आणि त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन सभागृहाला दिलं। यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील कुलभूषण जाधव हे भारताचे सुपुत्र आहेत आणि जर पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा दिली तर त्याचे तीव्र परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील आणि भारताच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असं देखील म्हटलं। या संदर्भातल्या आणि देश विदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com।